जास्तीत जास्त काळ मुख्यमंत्री असलेले माननीय कैलासवासी वसंतराव नाईक हे माझे आजोबा होते। तसा पाहिला तर आमच्या घराण्याचा वारसा पॉलिटिक्सकडे जास्त वळतो आणि माझे वडील BS जाधव हे सेल्स टॅक्समध्ये कमिशनर होते। माझ्या वडिलांची इच्छा होती की मी कलेक्टर व्हावं। ओठात विद्रोह अन पोटात विस्तव, डोळ्यात आग अन उरात त्याग, ध्यास मनी सदा लोक कल्याणाचा, त्यांनीच रचला पाया नव इतिहासाचा। म्हणूनच ठरल्या त्या नवदुर्गा। नमस्कार, मी आहे प्रफुल्ल केदारे आणि आपण पाहत आहात आकाशगाथा। आज जागतिक आरोग्य दिन या निमित्तानं आपण महिलांना केंद्रस्थानी ठेवून महिलांच्या आरोग्याविषयी एक संवाद करणार आहोत। महिला खरं तर एखाद्या फुलाप्रमाणे असते, ती कळी असते, त्यानंतर तिचं फूल होतं आणि जेव्हा ती वार्धक्याकडे वळायला लागते तेव्हा तिच्या पाकळ्या सुकतात। परंतु या सगळ्या प्रवासामध्ये तिची काळजी घेण्याची एका माळ्याची भूमिका असते, ती तिच्या कुटुंबाची आणि पूर्ण समाजाची आणि पर्यायानं देशाची। स्त्रीच्या आरोग्याबद्दल आपण किती सजग राहिलं पाहिजे या संदर्भात आपण एक संवाद साधणार आहोत। माझ्या सोबत आहेत आज सुप्रसिद्ध प्रसूतीतज्ञ आणि स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर अरुणा राठोड। महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईकांनी असंख्य कुटुंबांचं जीवनमान उंचावले। त्यांच्या जनकल्याणाचा वारसा जपते त्यांची सेवाभावी नात। वैद्यकीय सेवेतून ग्रामीण व शहरी भागातील महिलांचे शारीरिक मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी गेली 27 वर्ष ती यासाठी झटते। भ्रूण हत्येविरोधात ठामपणे उभं राहून मुलींचं बालपण, युवावस्था ते म्हातारपण या टप्प्यात महिलांनी विविध आजार कसे टाळावेत, यासाठी काय खबरदारी घ्यावी आणि उद्भवलेच तर त्यावर कशा प्रकारे उपचार करून घ्यावेत, यासाठी त्या समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत। सद्यस्थितीत अंबरनाथमधील शिवकृपा प्रसूतीगृह व रुग्णालयातून अनेक माता आणि महिलांच्या चेहऱ्यावरील वेदना दूर करून आनंद देण्याचा त्या प्रयत्न करत आहेत। रोटरी क्लबसारख्या संस्थेमधून शाळा, महाविद्यालय, जळगावमधील पाचोरा ते अंबरनाथच्या परिसरातील मुली व महिलांच्या आरोग्याबाबत चर्चासत्र, परिसंवाद, पथनाट्य आणि विविध व्याख्यानमालेतून त्या महिलांना सुदृढ आरोग्यासाठी प्रोत्साहित करतायत। याकरिता अनेक सामाजिक संस्थांनी त्यांचा यथोचित सन्मानही केला आहे। पाचोऱ्यातील गाळण बुद्रुक या गावच्या सरपंच पदाच्या भूमिकेतूनही त्यांनी महिला सक्षमीकरणावर कायम जोर दिलाय। स्त्रियांनी आत्मसन्मानासोबतच स्वतःच्या आरोग्यासाठीही जागृत राहायला हवं आणि कुटुंबियांनीही तिची काळजी घ्यायला हवी असं मत असणाऱ्या आजच्या आकाशगाथाच्या अतिथी वक्ता आहेत डॉक्टर अरुणा गणेश राठोड। डॉक्टर, आपलं खूप खूप स्वागत आहे। नमस्कार। नमस्कार। सर्वप्रथम मी जगातल्या सर्व माझ्या मैत्रिणींना जागतिक आरोग्य दिनानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देते आणि आकाशगाथा या चॅनेलने महिलांच्या आरोग्याविषयी हा संवाद साधला त्याबद्दल त्यांचे खूप अभिनंदन करते। डॉक्टर, माझा पहिलाच प्रश्न आहे की तुम्हाला खरं तर प्रशासकीय अधिकारी व्हायचं होतं, मग वैद्यकीय क्षेत्रात यायचं कसं ठरलं? नाही, माझ्या वडिलांची इच्छा होती की मी कलेक्टर व्हावं, कारण माझी लहानपणाची जी जागरूक वृत्ती किंवा प्रश्न विचारायची जी वृत्ती होती ते बघून त्यांना असं वाटायचं की तू कलेक्टर होऊन जास्त चांगलं काम करू शकशील। पण त्यांच्या मनातून आधी हे होतं की माझ्या मुलीने डॉक्टर व्हावं आणि वैद्यकीय क्षेत्रात जाऊन गरीब लोकांची सेवा करावी। म्हणून मला माझ्या वडिलांचं इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणून मग वैद्यकीय क्षेत्राची मी निवड केली। अच्छा, म्हणजे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री असलेले वसंतराव नाईक यांचा वारसा आहे, त्यांच्या कुटुंबाशी तुम्ही म्हणजे बिलॉंग करताय, तर ते असेल किंवा तुमचे वडील स्वतः त्यावेळेचे सनदी अधिकारी होते, मग तो त्यांच्या एकंदरीत संस्कारांचा आणि विचारांचा प्रभाव तुमच्यावर कशा प्रकारे पडला आहे? जास्तीत जास्त काळ मुख्यमंत्री असलेले माननीय कैलासवासी वसंतराव नाईक हे माझे आजोबा होते। तसा पाहिला तर आमच्या घराण्याचा वारसा पॉलिटिक्सकडे जास्त वळतो आणि माझे वडील BS जाधव हे सेल्स टॅक्समध्ये कमिशनर होते।
तर त्यांची ती पण इच्छा होती की माझ्याप्रमाणे हिने पण कलेक्टर होऊन नोकरी करावी. पण एक कुठेतरी सुप्त इच्छा होती की ते पण खेड्यावरून आले होते आणि त्यांची इच्छा होती की माझ्या मोठी मुलगी असल्यामुळे तिने डॉक्टर होऊन समाजाची सेवा करून तिचं आणि आपलं नाव रोशन करावं, म्हणून मी माझ्या वडिलांच्या इच्छेसाठी म्हणून वैद्यकीय क्षेत्र निवडलं. मग आता या क्षेत्रात रमलात तुम्ही? रमला म्हणजे आता मला जवळजवळ तसं बघायला गेले तर 26 ते 27 वर्ष या क्षेत्रात झालेले आहेत. सुरुवातीचा शिक्षणापासूनचा किंवा आजच्या ज्या सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अरुणा राठोड हा प्रवास कसा होता? म्हणजे तसं बघायला गेलं तर माझा जन्म अगदी छोट्याशा खेड्यात झालेला आहे, पिंपळगाव डुब्बा म्हणून यवतमाळ जिल्ह्यामध्ये. पण माझ्या वडिलांच्या नोकरीसाठी मुंबईमध्ये ते शिफ्ट झाल्यानंतर माझं जवळजवळ KG ते 10वीपर्यंत शिक्षण बांद्रा ईस्टला महात्मा गांधी विद्या मंदिर इथे झालं मराठी मीडियममध्ये. त्याच्यानंतर 11वी आणि 12वी माटुंगा इथल्या रुपारेल कॉलेजमध्ये मी 11वी 12वी केलं आणि त्यानंतर MBBSची पदवी संपादन करण्यासाठी ग्रँट मेडिकल कॉलेज आणि जे हॉस्पिटल मुंबई इथे मी MBBSसाठी ॲडमिशन घेतली आणि त्यानंतर गायनॅक आणि ऑब्स्टेटिक्स याचा डिप्लोमा DGO हे करण्यासाठी पण मला लकीली माझंच कॉलेज मिळालं, म्हणजे ग्रँट मेडिकल कॉलेज किंवा जे हॉस्पिटल. म्हणजे मी लकी आहे की बऱ्याच लोकांना बाहेर जावं लागतं, पण मला माझं कॉलेज जे मी MBBS केलेलं आहे तिथूनच मला डिप्लोमाची पण डिग्री घ्यायची संधी मिळाली, हे मी माझं भाग्य मानते. आणि त्यानंतर माझं लग्न झालं डॉक्टर गणेश राठोड जे फिजिशियन आहेत त्यांच्याशी. तर आम्ही सुरुवातीचा जो काळ आहे तो आम्ही 2 ते 3 वर्ष पुण्यामध्ये होतो. पुण्यानंतर आम्ही माझ्या मिस्टरांचं डॉक्टर गणेश राठोड यांचं जे नेटिव्ह प्लेस आहे गाळण जळगाव जिल्ह्यामध्ये तालुका पाचोरा, मग त्यांचं म्हणणं झालं की आपण जर दोघांनी एवढं पदवी घेतलेली आहे तर बॉम्बेमध्ये तर खूप डॉक्टर असतात, तर आपण आपल्या गावाला जाऊ, ग्रामीण भागामध्ये आपण गेलं तर मी फिजिशियन आहे, तू गायनेकोलॉजिस्ट आहे किंवा स्त्रीरोग तज्ज्ञ प्रसूती तज्ज्ञ आहेस, तर तिथे आपल्या समाजाच्या लोकांना किंवा सगळ्याच समाजाच्या लोकांना आपला फायदा झाला पाहिजे. म्हणून आम्ही आमच्या दोघांच्या पदवीनंतर पाचोरा हे तालुका प्लेस आहे जळगाव जिल्ह्यामधलं, तिथे आम्ही आमचं हॉस्पिटल एक छोटंसं हॉस्पिटल आधी काढलं 11 बेडचं. आणि त्यानंतर 2-3 वर्षानंतर आम्ही मोठं 40 बेडेड हॉस्पिटल गजेंद्र हॉस्पिटल म्हणून आम्ही पाचोरामध्ये जवळजवळ आम्ही दोघांनी 15 वर्ष तिथे प्रॅक्टिस केली. 15 वर्ष पाचोऱ्यामध्ये प्रॅक्टिस केल्यानंतर मग मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही मुंबईला शिफ्ट झालो. मुंबईला प्रथम आम्ही खारघरमध्ये प्रॅक्टिस सुरू केली, तेव्हा मी एकटीच होती मुलांना घेऊन, तेव्हा पण सर पाचोऱ्यालाच होते. आणि त्यानंतर 6 वर्ष खारघरला प्रॅक्टिस केल्यानंतर मग मी अंबरनाथमध्ये आली. आता अंबरनाथमध्ये आम्ही 2016मध्ये गोविंद पुलाजवळ शिवमंदिर रोडला शिवकृपा हॉस्पिटल आणि मॅटर्निटी होम आम्हाला जवळजवळ 8 वर्ष झालेली आहेत. जेव्हा आपण एका मुलीचा विचार करतो, मुलगी जेव्हा पौगंडा अवस्थेमध्ये येते किंवा युवावस्थेत जेव्हा येत असते, तिच्यामध्ये अनेक शारीरिक मानसिक बदल होत असतात, तर तेव्हा ती गोंधळलेली असते. अशा परिस्थितीमध्ये तिच्या आईने किंवा तिच्या कुटुंबाने कसं सांभाळून घेतलं पाहिजे? नाही, बरोबर आहे. आता कसं असतं ना, मुलींचं जे वय आहे पौगंडावस्थेचं किंवा मासिक पाळी सुरू होण्याचं, जे आधी 12 ते 13 वर्ष होतं ते आता 9 पासून सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे 9 वर्षाची मुलगी तिला काहीच कळत नसतं. तर अशा वेळेला बऱ्याचदा अचानक शाळेमध्ये मुलीला ब्लिडिंग झालं तर ती घाबरून जाते. तर मला असं वाटतं आत्ता ह्या TVच्या माध्यमात किंवा सोशल मीडिया झालं किंवा मोबाईल झालं, ह्या गोष्टींमुळे काही गोष्टी मुलींना कळत असतात, पण तरी पण काही ठिकाणी मुली एकदम अनाभिज्ञ असतात. त्याच्यामुळे त्यांना आई ही सगळ्यात जवळची एक मैत्रीण असते. त्याच्यामुळे आई असो किंवा बहीण असो किंवा वहिनी असो, हिने त्या मुलीला जवळ घेऊन ही गोष्ट सांगितली गेली पाहिजे की मासिक पाळी सुरू होणं किंवा पौगंडा अवस्था काय असते, त्याच्यामध्ये शारीरिक काय बदल होतात, मानसिक तर नंतर असतात, पण शारीरिक बदल काय असतात हे तिला ते सुरू व्हायच्या आधी त्यांनी सांगितलं गेलं पाहिजे. म्हणजे जेणेकरून ती शाळेत असताना तशी वेळ आली तर ती घाबरली गेली नाही पाहिजे आणि तिला सगळी काय शारीरिक बदल होतात ते तिला सगळे सांगितले गेले पाहिजे. आणि अशा वेळेला न घाबरता मला किंवा तुझ्या बहिणीला किंवा मैत्रिणीला किंवा शाळेमध्ये असेल तर तुझ्या शिक्षकांना ही गोष्ट सांगितली गेली पाहिजे, असं मला प्रत्येक मुलीला आपल्या जगातल्या सगळ्या मुलींना असं सांगायचं वाटतं की तुम्ही आईला तुमची अगदी जवळची मैत्रीण मानून तुमचं जे पण काही प्रॉब्लेम असतील सुरुवातीचे तुम्हाला काही कळले नाही ते उघडपणे बोलायला पाहिजे. आणि आईने पण उघडपणे तिला सगळं, म्हणजे
आता तर शाळेमध्ये पण ही बरोबर. शिक्षणावस्था सुरू झालेली आहे की प्रजनन क्षमता किंवा मासिक पाळी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. पण तिथे काय असतं, सगळे मुलं मुली एकत्र असतात, त्याच्यामुळे बऱ्याचदा लाजेने मुली ऐकतात नाही ऐकतात. त्याच्यामुळे घरी व्यवस्थित एकांतात घेऊन तिला व्यवस्थित सगळं सांगितलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. बिलकुल. म्हणजे आई ही सगळ्यात जवळची मैत्रीण असते. जेव्हा एखादी मुलगी लग्न होऊन ती नोकरीला जाते किंवा रोजच्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ती व्यस्त असते, अशा वेळेस ती आपल्या कुटुंबाची काळजी घेता घेता तिने स्वतःची काळजी कशी घ्यायला पाहिजे, म्हणजे स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, फिट राहण्यासाठी तिने काय केलं पाहिजे? म्हणजे आजच्या ह्याच्यात बघितलं आपण सिनॅरिओमध्ये, तर मुलगी बरीच पुढे गेलेली आहे. म्हणजे ती शिक्षण पण करते, घर पण सांभाळते. अशा वेळेला तिच्या आरोग्याची काळजी घेणं तिला आवश्यक आहे. कारण मुंबई असो किंवा पुणे असो, मेट्रो सिटीमध्ये धावपळ खूप असते. ट्रेनने जाणं किंवा बसने जाणं किंवा टॅक्सीने जाणं, नंतर 9 ते 5 ड्युटी असते आणि 3-3, 4-4 तास तुम्ही बघितलं दूरवर जर राहत असेल तर त्यांना यायला 10 वाजतात. तर अशा वेळेला स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं म्हणजे तुमची शरीराची आधी तुमचं खाणं पिणं नीट असायला पाहिजे. खाण्यापिण्याबरोबर फिजिकल आणि मेंटल तुमची स्थिती व्यवस्थित असायला पाहिजे. कारण आजकाल माझ्याकडे जे पेशंट येतात त्यांच्यामध्ये फिजिकल तर प्रॉब्लेम असतोच, पण मानसिक पण ते डिप्रेस असतात. स्थैर्य नसतं, कारण त्यांना वर्कचा लोड असतो, घराचा लोड असतो. म्हणजे जोपर्यंत आईवडिलांकडे असतात तोपर्यंत बऱ्याच गोष्टी सहज उपलब्ध असतात. आई असते, तिला डबा करून देते, ती खाते. बऱ्याचदा त्यावेळेला लाड पण असतात, तर मी हे खाणार नाही ते खाणार नाही. पण जेव्हा एखादी मुलगी लग्न करून एखाद्या सासरी जाते तेव्हा तिला बऱ्याच गोष्टी किंवा प्रेशर असतात की तिने स्वतःच डबा करायचा किंवा मग ती डबा नेणार नाही, मग ती तिथेच काहीतरी खाऊन घेणार. मग त्या ज्या जंक फूड असतात किंवा ती तिथे खाते त्यामुळे होणारे पण अपाय शरीराला घातक असतात. आणि त्या योगे पुढे होणारी शरीराला होणारे प्रॉब्लेम आणि इन्फर्टिलिटी किंवा अंधत्व किंवा मुलं होण्यासाठी हे प्रॉब्लेम असतात, हे पण त्या योगे होत असतात. तर तिने स्वतःची शारीरिक मानसिक काळजी घेणं खूप आवश्यक आहे. म्हणजे तिने योग्य आपलं कुटुंब सांभाळता सांभाळता स्वतःच्या आहाराची आणि फिटनेसची काळजी घेतली पाहिजे. पण जेव्हा एखादी माता गरोदर असेल त्यावेळेस कुटुंबाने कोणत्या प्रकारे तिची काळजी घ्यायला पाहिजे? गरोदर असताना घ्यायची काळजी ही फार महत्त्वाची असते. कारण ती तेव्हा एक जण पोटामध्ये घेऊन असते, त्याच्यामुळे 2 जीव असतात तिच्यामध्ये. तर तिने स्वतःची काळजी म्हणजे बऱ्याचदा आम्हाला असं सांगावं लागतं की तू तुझ्यासाठी घेऊ नको काळजी, पण तुझ्या बाळासाठी तरी काळजी घे. म्हणजे त्यायोगे आम्हाला त्या पेशंट किंवा ती स्त्री असते तिला पण आम्हाला फिट बघायचं असतं. म्हणजे आपण जेव्हा असं सांगतो की बाळाची काळजी घे तेव्हा ती घेते, असं ती स्वतःसाठी घेत नाही. आणि तर ती काळजी घेणं कशासाठी आवश्यक आहे? कारण समजा ती स्त्री तिची व्यवस्थित काळजी घेतली नाही, तिने गोळ्या घेतल्या नाही, तिने खाणं व्यवस्थित घेतलं नाही, तर आजकाल प्रेग्नन्सीमध्ये होणारे बरेचसे आजार पुढे जाऊन डोकं वर काढतात. मग तेव्हा सगळ्यांची धावपळ होते. मग ICUमध्ये ॲडमिट व्हा किंवा लवकर डिलिव्हरी होणं किंवा बाळा अपुरं जन्माला येणं किंवा मग बाळाला काचेत ठेवणं किंवा मग कधी कधी 5व्या महिन्यात डिलिव्हरी होणं, अशा गोष्टी होऊ नये म्हणून त्या स्त्रीची गरोदर असताना खाण्यापिण्याकडे डॉक्टरांकडे नेणं, तिची सोनोग्राफी करणं. कारण आजकाल हे मिथ म्हणू शकतो आपण किंवा त्याबद्दल गैरसमज की डॉक्टरांकडे गेलं तो गोळ्या जास्त देतात, गोळ्या जास्त खाल्ल्या तर बाळ जास्त वाढतं, बाळ जास्त वाढलं तर सीझर होतं. हा जो भ्रम आहे, हा भ्रम न ठेवता तुम्ही त्या पेशंटला किंवा त्या आईला कॅल्शियमच्या आयनच्या गोळ्या, नंतर सोनोग्राफी यासाठी आवश्यक असते की ते बाळ व्यवस्थित वाढते की नाही. कारण बऱ्याचदा असं होतं की काही सासू आपल्या सुनांना लवकर दवाखान्यात नेत नाही, लवकर जायची काही गरज नाही. पण काय होतं पहिल्या 2 ते 3 महिन्यात कधी कधी काय होतं, नुसतंच प्रेग्नन्सीची सॅक तयार होते, आतमध्ये बाळ तयारच होत नाही आणि मग कधीतरी एकदम जोरात ब्लिडिंग सुरू होतं. म्हणजे अशा वेळेला धावपळ होते. मग अशा वेळेला धावपळ करण्यापेक्षा तुम्ही जर पहिल्या अगदी 2ऱ्या महिन्यापासून जर प्राथमिक तपासणी सुरू केली तर ते डॉक्टर तुम्हाला योग्य तो सल्ला देतील की काय खावं काय खाऊ नये. कारण पहिले सुरुवातीचे जे फर्स्ट ट्रायमेस्टर आपण म्हणतो 1 ते 12 आठवडे, त्यामध्ये त्या स्त्रीला खाण्याची इच्छा नसते. कारण तिला मळमळ होत असते, तिला मॉर्निंग सिकनेस होत असतो, तिला चक्कर येत असते, खायची इच्छा नसते किंवा वास येत असतो. त्यामुळे अशा वेळेला तिचं शरीरातलं हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं. मग काही चाचण्या तिथे डॉक्टर तुम्हाला सजेस्ट करतात की हिमोग्लोबिनचं प्रमाण किती आहे, ब्लड कुठला ग्रुप आहे. कारण ब्लड ग्रुप पण हा फार महत्त्वाचा असतो. जेणेकरून निगेटिव्ह ब्लड ग्रुप असेल तर डिलिव्हरी झाल्यानंतर त्या पेशंटला अँटीडी नावाचं इंजेक्शन जर बाळाचा ग्रुप पॉझिटिव्ह आला तर द्यावं लागतं, नाहीतर आईला त्रास होऊ शकतो. घरातल्या लोकांनी तिला थोडंसं जबरदस्ती करून
खाण्यासाठी तरी प्रवृत्त करायला पाहिजे की तुला जेवण जात नाही ना, कारण बऱ्याच मुली किंवा पेशंट अशा येतात की मला थाळी दिसली की ओकायला होतं. तर तसं न होता तुम्ही फळ द्या, तिला नारळ पाणी वाटलं तर नारळ पाणी द्या, ज्यूस द्या, घरी बनवलेले ज्यूस द्या. शक्यतो बाहेरचं खाणं टाळण्यासाठी तुम्ही घरी बनवलेले तिला जे पण आवडतं ते पदार्थ तिला दिले गेले पाहिजे. तिची प्राथमिक तपासणी झाली पाहिजे आणि सोनोग्राफी. आणि ह्याबरोबर घरातल्या सगळ्या लोकांनी म्हणजे तिचा नवरा, सासू सासरे ह्यांनी तिचं मानसिक संतुलन कसं राहील. समजा ती नोकरी करणारी असेल तर तिला खाण्यापिण्यापासून तिला विश्रांती मिळते की नाही, तिला काही लोड आहे का, तिला काही प्रेशर आहे का, जेणेकरून त्या बाळावर त्याचा परिणाम होणार नाही ह्याची काळजी घेतली गेली पाहिजे. एक टप्पा असा असतो की साठीनंतर आपल्या शरीराची झीज वाढत जाते, तेव्हा महिलांनी काय काळजी घेतली पाहिजे? कसं असतं, आपण आता जसं बघितलं आता की पौगंडावस्था आपली 9 ते 12 सुरू होते. तसंच मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती प्रजननाचा जो काळ असतो जाण्याचा मेनोपॉज, हा काळ 40 पासून तर 50 असतो. 50 आता 50 ते 52 पण काही स्त्रियांची मासिक पाळी सुरू असते. त्याच्यानंतर मेनोपॉझल किंवा पोस्ट मेनोपॉझल जे चेंजेस असतात ते शरीरामध्ये आपल्याला दिसत असतात. जर लवकर शरीरातनं आपली ही पाळी लवकर गेली तर शरीरामध्ये एक वृद्धत्व यायला लागतं. लवकर जर गेली तर, ती जर वेळेवर गेली तर आपल्याला सगळं मिळालेलं असतं, त्याच्यामुळे तेवढी झीज होत नाही. पण लवकर जर गेली आणि पोस्ट मेनोपॉझल फेजमध्ये तुम्ही जसं म्हणाले की 60 नंतर झीज होते शरीराची, तर ही झीज कशामुळे येते, तर जोपर्यंत स्त्री ही मेन्स्ट्रुअल सायकल किंवा प्रजनन क्षमता असलेल्या फेजमध्ये असते तोपर्यंत तिच्या शरीरामध्ये काही हॉर्मोन्स असतात. इस्ट्रोजन नावाचं हॉर्मोन असतं. हे इस्ट्रोजन आपल्या शरीरातलं कॅल्शियम घेत असतं आणि आपल्या शरीराला कॅल्शियम देत असतं. पण जेव्हा पाळी जाते किंवा मेनोपॉज येतो त्यावेळेला हे इस्ट्रोजनची तयार होण्याची हे संपलेली असते, कमी होत जाते. त्यामुळे काय होतं, आपण जे पण डाएट घेतो, स्त्रिया जे पण डाएट घेतात त्यामधनं हे कॅल्शियम ह्या इस्ट्रोजन हॉर्मोन नसल्यामुळे हे रिटेन होत नाही. त्याच्यामुळे आपल्या शरीरातलं कॅल्शियम कमी व्हायला लागतं, व्हिटॅमिन डी कमी व्हायला लागतं. आणि 50-55 नंतर किंवा 60 नंतर स्त्री थोडीशी तिची मोबिलिटी कमी होते, बसूनच राहते किंवा घरातच राहते, बाहेर फिरणं किंवा जाणं मैत्रिणींबरोबर सगळं कमी होऊन जातं. त्याच्यामुळे बाहेरचं नैराश्य येतं, बाहेरचं आपल्याला वातावरण मिळत नाही, सनलाईट मिळत नाही, त्याच्यामुळे व्हिटॅमिन डी कमी होऊन जातं. आणि पोटातली डायजेस्टिव्ह सिस्टीम थोडी वीक होते, गॅस्ट्रायटिस होतं, कॉन्स्टिपेशन होतं किंवा माल ॲब्झॉर्प्शन होतं. त्याच्यामुळे काय होतं, आपल्या शरीरातलं प्रथिनं किंवा कार्बोहायड्रेट्स ते पण कमी व्हायला लागतात आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरातलं जे हिमोग्लोबिनचं प्रमाण असतं ते आयर्न ते पण कमी व्हायला लागतं. त्याच्यामुळे थकवा जाणवतो, टायर्डनेस किंवा चिडचिडेपणा किंवा तुम्ही जसं म्हणाले नैराश्य, त्याच्या शेवटचा टप्पा जो आहे. मला वाटतं की ज्येष्ठ नागरिक कट्टे असतील किंवा हास्य क्लब असतील किंवा कुटुंबाने देखील अशा लोकांना एकटं न सोडता त्यांच्याशी खेळीमेळीचं वातावरण ठेवणं गरजेचं आहे. आता अलीकडच्या काळात आपण बघतोय की स्तनांचे कर्करोग असतील किंवा गर्भाशयांचे कर्करोग असतील यांचं प्रमाण वाढतंय. म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये महिलेची धावपळ वाढली आहे, एकंदरीतच जीवनशैलीमध्ये बदल घडला आहे. तर याची नेमकी कारणं काय असतात आणि याच्यासाठी कोणत्या खबरदारी घ्यायच्या, आणि समजा असं एखादा आजार आढळला तर त्याच्यावर उपाय काय असतात? नाही, तसं पाहायला गेलं तर CA सर्व्हिस किंवा गर्भपिशवीचा मुखाचा कर्करोग आणि ब्रेस्टचा स्तनाचा कर्करोग ह्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. म्हणजे CA सर्व्हिक्स आणि ब्रेस्ट हे जवळजवळ 2 नंबरवर म्हणायला काही हरकत नाही. आणि स्त्रियांच्या बाबतीत झालं तर स्तनांचा जो कर्करोग आहे ह्याचं कारण म्हणजे कसं असतं, हे जे आजकालचं वाढतं वय आपण बघतो, लग्नाचं वाढतं वय, डिलिव्हरीचं वाढतं वय आणि प्रोफेशनल असते मुलगी, त्याच्यामुळे तिला बाळाजवळ जास्त वेळ थांबता येत नाही आणि त्यामुळे ती स्तनपान जास्त करत नाही. म्हणजे आम्ही इनरव्हील क्लबमध्ये असताना स्तनपानाचं महत्त्व आम्ही सांगतो. ऑगस्टमध्ये 1 to 8 ऑगस्ट स्तनपानाचं काय महत्त्व ते सांगतो. तर ही जी नोकरी करणारी मुलगी असते किंवा स्त्री असते हिला तेवढा वेळ नसतो बाळाला दूध पाजण्यासाठी, त्याच्यामुळे पण कर्करोग होण्याची शक्यता असते. आणि पुढे जाऊन तिला मुलं बाळा नको असतात, त्याच्यामुळे ती ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल घेते. तर त्याचा पण जास्त वापर किंवा सेवन केल्यामुळे पण कधी कधी ब्रेस्टचं कॅन्सर होण्याची शक्यता असते. काही मुलींमध्ये अल्कोहोल सेवन करण्याचं
स्मोकिंग करण्याचं प्रमाण असतं. आता आपण बघतो बऱ्याच ठिकाणी की मुली पण स्मोकिंग करतात, अल्कोहोल घेतात, तर ते पण एक महत्त्वाचं कारण. लाईफस्टाईल सगळ्यात महत्त्वाची आहे. फूड असतील, जंक फूड आहे किंवा ओबेसिटी आहे. जंक फूड खाल्लं तर ओबेसिटी ऑब्व्हियसली येणारच आहे. तर ओबेसिटी हे पण एक महत्त्वाचं कारण आहे की ब्रेस्ट कॅन्सर होण्याचं. दुसरं झालं गर्भपिशवीच्या मुखाचा कर्करोग. हे जे आहे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस म्हणून एक व्हायरस आहे. तो एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे परावर्त होत होतो. त्याच्यामुळे सीए सर्व्हिक्स किंवा गर्भपिशवीच्या मुखाचा कर्करोग हा जो असतो हा प्रथमतः हायजीन आणि लवकर लग्न, खूप बाळंतपण किंवा मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स असं काही असेल तर अशा गोष्टींमध्ये गर्भपिशवीच्या कॅन्सरचं प्रमाण वाढतं. हे ह्युमन पॅपिलोमा व्हायरससाठी आपल्याला त्याची तपासणी करणं आवश्यक आहे आणि त्याच्यावर आता एक लस पण आलेली आहे मुलींसाठी. म्हणजे 9 वर्षाच्या मुलींपासून तर 45 वयाच्या स्त्रीपर्यंत ही लस दिली जाते. 3 डोजेस असतात त्याचे. गार्डासिल म्हणून ह्युमन पॅपिलोमा व्हायरसच्या विरुद्ध ही जी लस आहे ही प्रत्येक मुलीने, देशभरातल्या प्रत्येक मुलीने 9 वर्षाच्या वयापासून ते 46 वयाची बाई यांनी सगळ्यांनी एक 0, 6 मंथ आणि 12th मंथ ह्यामध्ये घेतलं गेलं तर गर्भपिशवीच्या मुखाचा कर्करोग जवळजवळ नाहीसा व्हायला मदत होईल. दर महिन्याला किंवा दर 6 महिन्याला स्वतःच्या स्तनांची तपासणी करून असं एखादी पण गाठ किंवा तिला जर पेनलेस अशी गाठ किंवा पेनफुल गाठ अशी आढळली तर लवकरात लवकर डॉक्टरांकडे दाखवून त्याच्या पुढचं मॅमोग्राफी किंवा मॅमोसोनोग्राफी लवकरात लवकर झाली तर त्याची जी स्टेज आहे ती आपल्याला लवकर निदान व्हायला मदत होते. गर्भपिशवीच्या मुखाचा कर्करोगसाठी पण आपण सगळ्यात आधी पॅप्समिअर करतो. पॅप्समिअरमध्ये आपण मुखाचे काही टिश्यू घेऊन तपासायला पाठवतो आणि त्या स्मिअरमध्ये जर आला कॅन्सर तर त्याची स्टेजेस करून त्याप्रमाणे ऑपरेशन करायचं, किमोथेरपी द्यायची की रेडिओथेरपी द्यायची हे आपण त्याप्रमाणे पुढे ठरवतो. अलीकडच्या काळामध्ये गर्भपिशवी काढण्याचं प्रमाण देखील वाढलं आहे. तर मग याला म्हणजे अनेक स्त्रिया असतात की त्यांना नोकरी करायची असते, त्यांना बरेचसे आपले कार्यभार उरकायचे असतात. तर ही अडचण येते का किंवा हे काय कारण असतात याच्यासाठी? नाही, आता कसं असतं म्हणजे मी तुम्हाला जसं सांगितलं की खेड्यावर ह्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. कारण तिथे कसं असतं थोडंसं पण काही त्रास झाला, एखादीने गर्भपिशवी काढली तर तिच्या बाजूच्या स्त्रीला वाटतं की अरे हिला त्रास होता, हिने काढली तर आता मला पण त्रास होतो तर मला पण कॅन्सर होऊ नये ह्या भीतीपोटी तिथे काढत असतात. म्हणजे तुम्ही एखाद्या कॉलनीला गेल्या तर सगळ्या 25 ते 30 वयाच्या स्त्रियांची गर्भपिशवी काढलेली असते. पण आपण जसं जसं शहरांमध्ये जातो तिथे त्यांना युट्रस 45 वयापर्यंत शाबूत ठेवणं ह्याचं महत्त्व अजूनही माहिती आहे. आणि युट्रस जेवढं शरीरामध्ये राहील तेवढं चांगलं. पण जो शब्द आहे त्याला काही आजार झाले किंवा त्याला काही प्रॉब्लेम असतील तर मग इमर्जन्सीमध्ये 30 वयामध्ये पण 25 वयामध्ये पण काढावं लागतं. कधी कधी डिलिव्हरीमध्ये एखाद वेळेस आपण सीझर करतो, ब्लिडिंग खूप झालं तर अशा वेळेला डिलिव्हरीमध्ये पण कधी कधी इमर्जन्सीमध्ये 25 वयाच्या स्त्रीचं 30 वयाच्या स्त्रीचं पण काढावं लागतं आपल्याला, पण ते इमर्जन्सीमध्ये. बाकीचे अनेक कारणं आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं की एकदा लग्न झाल्यानंतर बाळंतपण आहे, त्याच्यानंतर टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी आहे किंवा गोळ्या घेण्याचं प्रमाण आहे की बाळ नको, फेल्युअर कॉन्ट्रासेप्शनमुळे बऱ्याचदा स्त्रिया गोळ्या घेऊन गर्भपात करतात किंवा DNC किंवा सर्जिकल गर्भपात करतात. मग एखादी स्त्रीचं बऱ्याचदा गर्भ राहत नाही किंवा खराब होत राहतो, अशा वेळेला ती गर्भपिशवी खराब होऊन जाते. तिला पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज म्हणतो आपण. म्हणजे पूर्ण वजायनापासून तर पूर्ण युट्रस आणि त्याचे ट्यूब इथपर्यंत जर बॅक्टेरियल इन्फेक्शन गेलं तर त्याला पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज म्हणतो. आणि हे पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज जर वाढलं, सतत त्याचा त्रास झाला आणि गोळ्यांनी पण त्रास कमी नाही झाला तर मग कधी कधी 40 ते 42 पर्यंत आपण वाढ बघतो आणि त्याच्यानंतर मग तसा सल्ला देतो. त्याच्यानंतर खूप ब्लिडिंग होतं आहे एखाद्या स्त्रीला की तिचं वय आता 40 आहे आणि तिला पहिल्यांदाच एकदम खूप ब्लिडिंग झालं, अगदी गाठी पडलेलं आहे आणि त्याच्यामुळे तिचं हेमोग्लोबिन एकदम 6 किंवा 7 वर आलेलं आहे. अशा वेळेला मग आपण त्याचं निदान आधी करतो की काय प्रॉब्लेम आहे, की आतला जो एंडोमेट्रियल थर आहे तो वाढला आहे का, एंडोमेट्रियल हायपरप्लेजिया झाला आहे की गर्भपिशवीला काही फायब्रॉइडच्या गाठी आहेत की मी जसं सांगितलं PID मध्ये पण कधी कधी ब्लिडिंग जास्त होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं 20 ते 40 मध्ये समजा फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन झालेलं नसेल आणि ब्लिडिंग जास्त होत असेल तर पहिल्यांदा प्रेग्नन्सी रूल आउट करणं फार आवश्यक असतं. नाही आता बऱ्याचदा काय वाटतं की अरे मला ब्लिडिंग जास्त होतंय मग आता काय करायचं, मग त्याचं DNC करा किंवा मग गर्भपिशवी काढा. पण सगळ्यात आधी प्रेग्नन्सी आहे का आणि ती खराब होऊन इनकम्प्लीट ॲबॉर्शन झालंय का ते बघणं, म्हणजे ते निदान करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी सोनोग्राफीमध्ये
एंडोमेट्रियलला काही इन्फेक्शन झालं आहे का, फायब्रॉइडच्या गाठी आहेत का, किंवा गर्भपिशवी सुजलेली आहे का, ह्या सगळ्या एंडोमेट्रियोसिस म्हणजे जो ब्लड बाहेर येण्याचा येतो एंडोमेट्रियममधनं, तो जर बाहेर न येता रेट्रोग्रेड म्हणजे वरच्या दिशेला गेला आणि बऱ्याच ठिकाणी ते एंडोमेट्रियमच्या गाठी झाल्या, त्यावेळेला त्या मुलीला किंवा त्या बाईला प्रत्येक पिरियडमध्ये खूप पेन होतं, म्हणजे एवढं की ती गडाबडा लागते. मग त्याचं निदान जर झालं आणि तिची फॅमिली कंप्लीट झालेली असेल तर कधी कधी लॅप्रोस्कोपीने आपण ते एंडोमेट्रियोसिस आपण कधी कधी जाळतो किंवा ते लॅप्रोस्कोपीद्वारे कॉटराईज करतो. पण 45च्या पुढे जर असेल आणि खूप जर त्रास असेल तर कधी कधी आपण गर्भपिशवी काढतो. म्हणजे एखादी स्त्री जेव्हा गरोदर असते तेव्हा तिला अत्यंत आनंदी आणि प्रसन्न ठेवणं गरजेचं असतं. यासाठी अनेक कार्यशाळा आहेत किंवा गर्भसंस्कार हा देखील एक प्रकार आहे. तर तो नेमका कसा प्रकारे कुटुंबियांनी तो सांभाळला पाहिजे? गर्भसंस्कार आपण जर म्हटलं तर गर्भ म्हणजे युट्रस आणि संस्कार म्हणजे चांगले पॉझिटिव्ह थॉट्स. म्हणजे पोटामध्ये जेव्हा बाळ असतं तेव्हा गर्भसंस्कार देणं इतकं महत्त्वाचं आहे की आपण आजकाल बघतो की मोबाईलचं एवढं प्रस्थ वाढलेलं आहे, तर प्रत्येकाही मोबाईल हातात घेऊन असते. तर हो, तर मोबाईलचा वापर जास्त न करता गर्भसंस्कार मनशक्ती केंद्र लोणावळ्याला आहे, तिथे पण गर्भसंस्कार दिले जातात. किंवा तुम्ही घरातल्या घरात पण तुम्ही चांगली पुस्तकं वाचणं किंवा चांगले प्रोग्राम बघणं किंवा स्पिरिच्युअल काहीतरी ऐकणं, ज्या योगे बाळाला अनबॉर्न बाळाला एज्युकेशन देणं हे गर्भसंस्कार आपण म्हणू शकतो. किंवा त्या पोटातल्या बाळाला चांगले संस्कार पोटातनंच मिळतात असं आपण म्हणतो. तर ते तुम्ही जेव्हा चांगल्या गोष्टी तुम्ही स्वतः आत्मसात कराल तेव्हा त्या बाळाला मिळतील. तर गर्भसंस्कार किंवा घरातल्या सगळ्या लोकांनी, नवरा असो किंवा सासू सासरे असतील, त्यांनी चांगल्या गोष्टी बोलणं किंवा चांगले प्रोग्राम्स टी व्हीवर बघणं किंवा चांगले चांगले पुस्तकं आणून देणं त्या गर्भवती स्त्रीला, आणि तिने पण ते वाचन करून जेणेकरून त्या बाळापर्यंत ते पोचलं गेलं पाहिजे. कारण प्रत्येक गोष्ट जी तुम्ही करता ती त्या बाळापर्यंत पोचत असते. त्याच्यामुळे चांगले आणि पॉझिटिव्ह थॉट्स तुमच्या बाळापर्यंत पोहोचवण्याचा एकच मार्ग आहे तो गर्भसंस्कार. अलीकडच्या काळामध्ये आपण PCOD जी संकल्पना आहे ती देखील महिलांच्या बाबतीत खूप म्हणजे घाबरवणारी आहे का, किंवा नेमकं काय असतं हे स्वरूप? नाही, PCOD ही घाबरवणारी नाही म्हणू शकत आपण. PCOD पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम, PCOS किंवा PCOD पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज, ही जी गोष्ट आहे ही मुलींमध्ये कॉमन आहे. म्हणजे आजकालच्या मुलींची लाईफस्टाईल म्हणजे खाणं, जंक फूड, नंतर बसून राहणं, म्हणजे अभ्यास करताना पण बसून राहणं किंवा नोकरीच्या ठिकाणी पण लॅपटॉप समोर बसून राहणं किंवा वर्क फ्रॉम होम दिलेला आहे तिथे पण बसून राहणं, बाहेरच्या ॲक्टिव्हिटीज कमी झाले, बाहेरचे खेळ कमी झालेले आहे, वॉकिंग कमी झालेलं आहे. त्याच्यामुळे काय होतं, यांना स्थूलता वाढते आणि त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला व्हिटॅमिन डी मिळत नाही, सूर्यप्रकाश आपण घेतच नाही, दुपारचं ऊन आपल्याला सहन होत नाही आणि सकाळचं आपण घेत नाही कारण उठत नाही. त्याच्यामुळे हे जे व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी असते आणि इन्सुलिन घेण्याची हे कमी होते, त्याच्यामुळे आपल्या शरीरातलं इन्सुलिन वाढतं आणि व्हिटॅमिन डी कमी होतं. ह्यामुळे जी ओव्हरी असते किंवा बीजांडकोश असतं शरीरातलं गर्भपिशवीच्या बाजूचे, जे दोन्ही बीजांडकोश आपल्याला प्रेग्नन्सीसाठी आवश्यक असतात स्त्रियांना, त्या अंडकोशामध्ये मल्टिपल स्मॉल फॉलिकल्स तयार होऊन जातात, सिस्ट तयार जातात, म्हणजे छोटे छोटे पाण्याचे फुगे. त्यामुळे काय होतं, ओव्हरीचं जे आवरण असतं ते कडक होऊन जातं आणि त्यामुळे काय होतं, जे महिन्याला मध्ये 14व्या किंवा 15व्या दिवशी अंडाशयातून अंड बाहेर पडतं ती प्रक्रिया एकदम बंद होऊन जाते. त्यामुळे काय होतं, पिरियड लांबला जातो. म्हणजे मुलींच्या बाबतीत पिरियड लांबला की ओबेसिटी वाढते, ओबेसिटी वाढली की PCOD वाढतं, असं ही एक विशियस सायकल आहे. आणि मुलींनाच जेव्हा मुली लग्न व्हायच्या असतात तोपर्यंतच त्यांचं वजन कमी करणं, त्यांचं डाएट चेंज करणं, त्यांची लाईफस्टाईल चेंज करणं, ह्या गोष्टी का महत्त्वाच्या असतात, कारण त्यांचं जेव्हा लग्न होतं, लग्नानंतर जर हे PCOD कंटिन्यू राहिलं तर त्यांना पुढे मुलं बाळ होण्यासाठी उशीर होतो किंवा कधी कधी इन्फर्टिलिटीचा पण प्रॉब्लेम होऊ शकतो, वंध्यत्व म्हणतो आपण, की मुलं बाळ न होणं किंवा उशीर होणं असे पण प्रमाण वाढू शकतात. म्हणून हे PCODचं जे आहे हे घाबरण्यासारखं नाही आहे, हे आपल्या आटोक्यात येण्यासारखं आहे. स्वतःचं आरोग्य वेळोवेळी दवाखान्यात जाऊन शरीराची तपासणी, ब्रेस्टची मॅमोग्राफी करणं, नंतर पॅप्समियर करणं 40 नंतरच केलं तर काही हरकत नाही. पण जिला वाटलं असं की मला ब्रेस्टमध्ये गाठ वाटते किंवा मला काही वेगळा त्रास होतोय युट्रस संबंधित, की पांढरपाणी जाते किंवा ब्लिडिंग होतंय किंवा काही त्रास होतोय, तर लवकरात लवकर तपासणी केली, डॉक्टरांशी संपर्क साधा. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं आपण म्हणतो. त्याच्यामुळे कधी पण स्वतःच्या आरोग्याची आधी काळजी घ्या, मगच तुम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी घेऊ शकाल. निश्चितच डॉक्टर यांनी आजच्या या चर्चेतनं एक खूप चांगलं असं वाक्य अधोरेखित केलं आहे की स्त्री किंवा कुठलीही महिला ही त्या
घरचा नाही, त्या कुटुंबाचा नाही, तर मला वाटतं पर्यायाने समाजाचा आणि देशाचा कणा असते. आणि हा कणा सशक्त आणि निरोगी राहिला तरच हा समाज निरोगी राहील, तरच नवीन उत्पत्ती जी आहे ती सकसपणे होत राहील. आपले खूप खूप आभार व्यक्त करतो की आज आपण या चर्चेच्या माध्यमातून महिलांना अतिशय स्पष्टपणे आणि मनमोकळेपणे आपले विचार मांडले. धन्यवाद. धन्यवाद.